भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा गुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. झन झन ननक छेडिला तारा, झन झन ननक छेडिला तारा, झन झन ननक छेडिला तारा. पदिनूपुर बोलती तत्कारा, पदिनूपुर बोलती तत्कारा. झन 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 ननक छेडिला तारा, झन झन ननक छेडिला तारा. मदन मेनका मस्त मयूरी, मदन मेनका मस्त मयूरी. आरस पाणी रूप बिलोरी, नर्तनातुनी आवर्तन हे उधळी रंग पिसारा. झन 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 ननक छेडिला तारा, झन 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 ननक छेडिला तारा. यौवनातला वनी उर्वशी, यौवनातला वनी उर्वशी. प्रणय खेळते रेशीम स्पर्शी, लहरी मधुनी बहर येऊ दे आतुरला शृंगारा. झन 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 ननक छेडिला तारा, झन 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 ननक छेडिला तारा. सूरताल जणू संगम झाला, सूरताल जणू संगम झाला. शब्द सुगंधी मधात नाला, मुके होऊनी धुके मुलायम बरसत अमृत धारा. झन 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 ननक छेडिला. मैत्रिणींनो आणि श्रोते हो, आज 19 जून अर्थात जागतिक सिकल सेल डे. श्रोते हो, सिकल सेल या आजाराबद्दल आणि या आजाराचा सामना करणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समोर असणाऱ्या आव्हानांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. श्रोते हो, सिकल सेल हा एक आनुवंशिक रक्तविकार असून त्याच्या निर्मूलनासाठी आणि रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जातात. शिवाय विविध प्रकारच्या आरोग्य सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात. मैत्रिणींनो, या योजनांमध्ये आर्थिक सहाय्य, मोफत औषधोपचार, शैक्षणिक सवलती तसंच मोफत प्रवास सुविधा दिली जाते. क्लोजिंग द सर्व्हायव्हल गॅप, इक्विटी इन सिकल सेल डिसीज ही या वर्षीच्या जागतिक सिकल सेल दिवसाची संकल्पना असून या आजाराविषयी आणि शासकीय योजनांविषयी जाणून घेण्यासाठी ऐकूया जागतिक सिकल सेल दिवस आणि शासकीय योजना याविषयी डॉक्टर अनिल तुकाराम बारकुल
यांच्याशी केलेली ही बातचीत. मैत्रिणींनो आणि श्रोते हो, आज 19 जून अर्थात वर्ल्ड सिकल सेल डे. या दिवसाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केले डॉक्टर अनिल तुकाराम बारकुल यांना. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत. धन्यवाद. सर, वर्ल्ड सिकल सेल डे का आणि केव्हापासून साजरा केला जातो? वर्ल्ड सिकल सेल डे हा दरवर्षी 19 जून रोजी साजरा केला जातो. साधारणपणे 2009पासून हा सिकल सेल डे साजरा केला जातो. अच्छा. हा डे साजरा करण्याचं कारण म्हणजे की सिकल सेल आजाराचे जे रुग्ण आहेत त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे बर. आणि त्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून जी जनजागृती करणं आवश्यक आहे त्या अच्छा. जनजागृतीच्या अनुषंगाने हा दिवस आपण वर्ल्ड सिकल सेल डे म्हणून साजरा करतो. अच्छा. सर, सिकल सेल ॲनिमिया असं आमच्या होय. ऐकण्यात आहे, होय. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? होय मॅडम. जगात पहिल्यांदा या आजाराचं डायग्नोसिस झालं एका डेंटल स्टुडंटमध्ये. तो वेस्ट इंडिजमधल्या गॅब्रिएला पर्वतावरचा तो स्टुडंट होता. हा आजार एका विशिष्ट प्रकारच्या हिमोग्लोबिन च्या डिफेक्टमुळे होतो. हा एक अनुवंशिक आजार आहे. अच्छा. ऑटोसोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर म्हणतात त्याला. बर. ऑटोसोमल रेसेसिव्ह म्हणजे काय की जेव्हा आई आणि वडील दोन्ही पालकांना त्या जीन्समध्ये ॲबनॉर्मॅलिटी असेल तर तो आजार मुलांमध्ये जातो. अच्छा. तर त्याचं कारण असतं हिमोग्लोबिन आपल्या रक्तामध्ये जे असतं घटक. तर हिमोग्लोबिनची फोड आपण जर केली तर हिम म्हणजे आयर्नची रिंग असते ज्यामुळं आपल्या रक्ताला लाल रंग असतो. आणि ग्लोबिन, ग्लोबिन म्हणजे 4 प्रकारचे ग्लोबिन मॉलिक्युल्स असतात, अल्फा आणि बीटा. बर. तर ही जी बीटा चेन आहे, बीटा चेनमध्ये जे 6वा प्रोटीन असतो ग्लुटामिन किंवा ग्लुटामिक ॲसिड, त्याला जर व्हॅलिननी रिप्लेस केलं तर ती जीनमध्ये ॲबनॉर्मॅलिटी होते त्या रुग्णामध्ये. बर. आणि मग ह्या बीटा चेनमधल्या ज्या हिमोग्लोबिनची ॲबनॉर्मॅलिटी आहे त्यामुळं रुग्णांना जो आजार होतो तो सिकल सेल डिसीज असं या नावाने ओळखला जातो. अच्छा. आणि त्या हिमोग्लोबिनला HbS असं म्हटलं जातं. बर. आता काय होतं की नॉर्मल जे आहे तर नॉर्मल तुमच्या माझ्यामध्ये हिमोग्लोबिन A टाईपचं हिमोग्लोबिन असतं. बर. म्हणजे माझ्या आईचं हिमोग्लोबिन A असेल HbA आणि माझ्या वडिलांचंही HbA आहे. बर. त्यामुळं मला जे मिळतं ते HbAA, अगदीच. आईकडनं A आणि वडिलाकडनं A. बरोबर. पण जेव्हा एका पालकाकडनं HbA आलं आणि दुसऱ्या पालकाकडनं HbS आलं बर. तर त्याला कॅरियर असं म्हणलं जातं, सिकल सेल डिसीज कॅरियर, अच्छा. HbS. बर. आणि जर समजा वडिलांकडनं पण HbS आलं आणि आईकडनं पण HbS आलं अच्छा. तर त्याला सिकल सेल आजार असं म्हटलं जातं, HbSS. बर. तर अशा रीतीने ज्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन HbSS टाईपचं आढळतं, बीटा चेन ॲबनॉर्मॅलिटीवालं, तर त्यांना हा सिकल सेल नावाचा आजार असं समजलं जातं. अच्छा. सर, आता तुम्ही बायोकेमिस्ट्री त्याबद्दलची बरोबर. सांगितली, पण मला असं सांगा की दृश्य स्वरूपात तो बरोबर. कसा लक्षात येतो हा आजार? आता सिकल सेल आजार हा अनुवंशिक असल्यामुळं रुग्णाला जन्मतःच असू शकतो. बर. त्यामुळं अगदी 1 दिवसाच्या जन्मलेल्या बाळामध्ये सुद्धा जर आपण सिकल सेलची आजाराची टेस्टिंग केली तर त्या आजाराचं निदान लवकरात लवकर होऊ शकतं. अच्छा. म्हणून भारतीय सरकारने नॅशनल हेल्थ मिशनमध्ये 2023 पासून एक विषय हा सिकल सेलचा घेतलेला आहे नॅशनल हेल्थ मिशनमध्ये, बर. रिगार्डिंग इलिमिनेशन ऑफ सिकल सेल डिसीज. बर. आणि त्याचं टार्गेट ठेवलं आहे की 2047 पासून आपल्याला भारतातनं हा सिकल सेल आजार कसा हद्दपार करता येईल अच्छा. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. आपली आरोग्य यंत्रणा त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. अच्छा. तर त्याचं नाव सिकल सेल डिसीज असं कसं पडलं की नॉर्मली ज्या लाल रक्तपेशी असतात, तांबड्या रक्तपेशी RBCs, या बायकॉन्केव असतात. बरोबर. तर मग तो शेप बदलून तो सिकल सेल म्हणजे आपला जो विळा असतो त्या विळाच्या आकाराच्या किंवा चंद्राची कोर असते त्या आकाराच्या त्या तांबड्या रक्तपेशी होतात. अच्छा. आणि मग त्यामुळं होतं काय की त्या रक्तपेशी खूप जाड होतात आणि मग त्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रक्तवाहिन्यामध्ये त्या अडकून बसतात. अच्छा. आणि मग त्यामुळं रक्ताचा मार्ग गोठला जातो किंवा रक्तपुरवठा त्या अवयवांचा कमी होतो. अच्छा. आणि मग त्यामुळं रुग्णांना जो त्रास होतो, जसं उदाहरणार्थ
आपल्या हार्टच्या नसा जर ब्लॉक झाल्या तर आपल्याला छातीत दुखून हार्ट अटॅक येतो. अगदीच. तर त्याच प्रकारे या सिकल सेल आजारामध्ये जर नसा बंद झाल्या, उदाहरणार्थ फुफ्फुसाच्या बंद झाल्या, छातीत दुखेल. किडनीच्या जर नसा बंद झाल्या तर किडनीचा आजार होईल. डोळ्यांच्या नसा बंद झाल्या तर दिसायचं कमी होईल. अगदीच. मेंदूचा आजार झाला तर स्ट्रोक, पॅरालिसिस सारखं होईल. बर. तर अशा प्रकारची लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. बापरे, म्हणजे खरंच खूप गंभीर आहेत सर हे सगळं. होय. मग पण हा आजार किंवा हे जे लक्षण आहेत ही कुठल्या वयात किंवा कुठल्या व्यक्तींमध्ये जास्त करून दिसतात? अगदी बरोबर. जसं मी मगाशी म्हणालो की अगदी जन्मलेल्या 1 दिवसाच्या बाळामध्ये सुद्धा ह्या आजाराचं निदान करता येतं. परंतु त्याची लक्षणं यायला साधारण 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. अगदीच. कारण त्याची लक्षणं काय येतात की हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे जे रुग्ण आहेत त्यांना अशक्तपणा येणं, बाळ असेल तर बाळ दूध पिणार नाही, बाळाला श्वास घ्यायला त्रास होईल, बाळ लिथार्जिक म्हणजे अगदी निस्तेज असं राहील. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं पांढरटपणा शरीरावरती येतो. जसं ॲनिमियाला आपण पांडुरोग असं म्हणतो की जेव्हा आपलं शरीर पांढरं पडायला लागतं रक्त कमी झाल्यामुळं, म्हणून त्याला पांडुरोग म्हणतात. तर हा ॲनिमियाचा हा एक प्रकार आहे, म्हणून त्याला सिकल सेल डिसीज असं म्हटलं जातं. अच्छा सर, आणखी एक प्रश्न असा पडतो की मग या माणसाचे वाचण्याचे किंवा तो नॉर्मल जीवन जगू शकतो का इतरांसारखं अशा व्यक्ती? आता या सिकल सेल आजारामध्ये मी मगाशी 2 प्रकार सांगितले. एक सिकल सेल ट्रेट जे कॅरियर असतात. अच्छा. आणि दुसरं सिकल सेल डिसीज ज्यांना हा सिकल सेल आजार आहे. तर सिकल सेल ट्रेट जे आहेत ते बऱ्यापैकी नॉर्मल लाईफ जगू शकतात. अच्छा. क्वचित प्रसंगी त्यांना सिरियस होऊन त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. पण सिकल सेल आजार जो आहे तो अतिशय जीवघेणा आहे आणि यंग एजमध्ये, तरुण वयामध्ये किंवा तरुण वयाच्या आधी पण रुग्णांचा मृत्यू ट्रीटमेंट अभावी होऊ शकतो. त्यामुळं लवकरात लवकर या आजाराचं निदान करणं हे आपलं टार्गेट असायला हवं. म्हणून लवकरात लवकर निदान करणं खूप आवश्यक आहे. सर, तुम्ही जे सांगताय की हा आजार अनुवंशिक आहे किंवा मग अजून काही याची कारणं असू शकतात का अनुवंशिकतेशिवाय? बेसिक आजार हा अनुवंशिकच आहे. त्यामुळं 99% मध्ये हा सिकल सेल डिसीज अनुवंशिकच असतो. काही प्रसंगी औषध गोळ्यामुळंही तो आजार वाढू शकतो. जसं की NSAIDs असतं, पेन किलर्स किंवा स्टिरॉइड्स असतात. अच्छा. तर अशा प्रकारची औषधं या रुग्णांनी टाळणं अतिशय आवश्यक असतं. अन्यथा हे रुग्ण क्रायसिसमध्ये जाण्याची शक्यता असते. अच्छा सर, आता तुम्ही जसं बोलताना म्हणालात की औषधांच्या दुष्परिणामामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. तर मग मला असं सांगा की आपल्याकडे काही अशी आरोग्य सुविधेमध्ये असं काही आहे का उपक्रम की या रोगाचं रक्त तपासणी किंवा हे करणं कंपल्सरी ज्याच्यामध्ये आहे, असं काही आहे का आपल्याकडे? हा रोग साधारणपणे जे आदिवासी व्यक्ती असतात अच्छा त्यांच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात हा आढळतो. आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी भाग जो आहे तो आपला विदर्भ, अमरावती, नागपूर, भंडारा या एरियामध्ये या सिकल सेल आजाराचे रुग्ण जास्त आढळून येतात. तिथे इन्सिडन्स मोर दॅन 30% आहे. आता आपल्या बीडचं जर स्टडी केली तर बीडमध्ये साधारणपणे 2 ते 5% एवढं प्रमाण आढळून येत आहे. एका रिसर्चमध्ये असं आढळून आलं की 86 डिलिव्हरीपैकी एका बाळाला सिकल सेल डिसीज असण्याची शक्यता असते. म्हणजे 1% पेक्षा जास्त रुग्ण सिकल सेल डिसीजचे आपल्या महाराष्ट्रामध्ये असतात. आणि मग हे जे डिस्ट्रिक्ट मी सांगितले, गडचिरोली, भंडारदरा, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये दरवर्षी 5,000हून जास्त रुग्ण आढळतात. म्हणून त्या ठिकाणी इंटेन्स स्क्रीनिंग असं केलं जातं. अच्छा. स्क्रीनिंगचे साधारण 2-3 प्रकार सांगता येतील आपल्याला. मास स्क्रीनिंग ज्याच्यामध्ये सगळ्या पॉप्युलेशनचं स्क्रीनिंग केलं जातं. इंटेन्सिव्ह स्क्रीनिंग जे प्रीनेटल आणि प्रीमॅरायटल याच्यामध्ये स्क्रीनिंग केलं जातं. आता याच्यामध्ये काय आहे की प्रीमॅरायटल म्हणजे काय की हा काउन्सिलिंगचा एक प्रकार आहे की जसं आपण लग्न जमवताना मुलगा आणि मुलीची पत्रिका बघतो बऱ्याच वेळेला, पण आता काळानुसार आपण बदलून जायला हवं आणि त्याचे रक्ताचे रिपोर्ट्स आपण बघायला हवेत की यामध्ये की नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला सिकल सेल आजाराचे काही जेनेटिक डिफॉर्मिटी आहे का ते टेस्ट करणं, आणि ते एका टेस्टमध्ये आपल्याला समजू शकतं. त्याचं कारण असं आहे की जर मुलालाही सिकल सेलचा आजार असेल आणि मुलीलाही सिकल सेलचा आजार असेल तर त्यांच्या होणाऱ्या बाळाला तो 100% आजार होतो. त्यामुळे ही टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या बाळाला आजार आपण टाळू शकतो. अच्छा. आणि तुम्ही प्रीनॅटल असं पण म्हणालात सर? होय.
प्रीनेटल म्हणजे काय, एखाद्या मुलीला गरोदर व्हायची इच्छा असेल तर ती डॉक्टरकडे जाते काउन्सिलिंगसाठी आणि विचारते की बाबा मी जर गरोदर राहिली तर माझ्या बाळाला काही त्रास होऊ शकतो का. बरोबर. तर त्यामध्ये जर आपण ही सिकल सेलची जी टेस्ट असते ती जर केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर आपण तिला काउन्सिलिंग करू शकतो की तुझ्यामुळं तुझ्या बाळाला हा आजार होण्याची शक्यता आहे, ज्यापासून जीवाला धोका असतो बाळाच्या. बरोबर. तर तुम्ही त्याप्रमाणे नियोजन गरोदरपणाचं करू शकता. अच्छा. म्हणून प्रीनेटल काउन्सिलिंग पण अतिशय आवश्यक असतं. अच्छा सर, तुम्ही खूप छान प्रकारे स्पष्टीकरण याविषयीचं देत आहेत. पण मला सांगा की जर एखाद्या बाळाला सिकल सेल ॲनिमिया आहे हे जर आपल्याला कळून आलं तर मग त्याची कशी काय काळजी घ्यावी? जर समजा टेस्टिंगमध्ये सिकल सेल आजार डिटेक्ट झाला तर त्याला रेग्युलर डॉक्टरकडे फॉलोअपला घेऊन जाणं बरं. हे त्या आईचं परम कर्तव्य आहे. बरोबर. नुसते आईचंच नाही तर त्या भागातले जे कोणी आरोग्य कर्मचारी आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तर तिथले कर्मचारी, आशा वर्कर, जिल्हा रुग्णालयातले काही कर्मचारी, यांना जबाबदारी दिली जाते की त्या रुग्णांचा रेग्युलर फॉलोअप तुम्ही ठेवणं, त्याचं मॉनिटरिंग करणं, त्या रुग्णांच्या रक्ताच्या विविध तपासण्या करणं आणि जर समजा तो रुग्ण अतिशय गंभीर झाला तर वेळीच त्याला उपचारासाठी रेफर करणं हे खूप महत्त्वाची गरज आहे. म्हणून या बाळांना तसं करायला पाहिजे. आता आईला काय करता येईल की मूल जास्त आजारी पडू नये म्हणून त्याला हायड्रेशन प्रॉपर असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याला बाळ असेल तर भरपूर पाणी पिणे, बरोबर, त्याच्यासोबत बाळाची जेवणाची काळजी घेणे, बाळाला जेवणामध्ये प्रथिनयुक्त आहार देणे, गुड क्वालिटी कार्बोहायड्रेट विथ लो ग्लायसेमिक इंडेक्स देणं, प्रथिनं देणं, होल ग्रेन्स ज्याला म्हणता येतील, कडधान्य देता येतील, लेंटिल्स, लेग्युम्स जे काही आहेत, व्हिटॅमिन्ससाठी भरपूर सीजनल फळं अवेलेबल असतील ती फळं द्यायला हवीत. हाय प्रोटीन डाएट जे असतं, ड्राय फ्रूट्स असतील ते बाळाला द्यायला हवेत. आणि मग याच्यासोबत बाळाला व्हॅक्सिन देणं अतिशय आवश्यक आहे. जरी सिकल सेल डिसीज असेल तरी जी रुटीन व्हॅक्सिन असतं, सगळी लसीकरण, पूर्ण रुटीन लसीकरण बाळाला देणं आवश्यक आहे. त्यासोबत जर मोठे व्यक्ती असतील तर त्यांना न्यूमोकोकलचे व्हॅक्सिन असतील किंवा इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन असतील तर ते सुद्धा व्हॅक्सिन देणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यासोबत रेग्युलर व्यायाम आणि थोडंसं मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला मेंटल पीस देणं सुद्धा आवश्यक आहे. कारण जर त्या बाळाला मेंटल स्ट्रेस झाला तर त्यामध्ये सुद्धा हा सिकल सेल आजार वाढतो. आणि जेव्हा हा सिकल सेलचा आजार वाढतो तेव्हा त्याला सिकल सेल क्रायसिस असं म्हणतात. बरोबर. तर एनी क्रायसिस इज एन इमर्जन्सी आणि म्हणून क्रायसिसमध्ये अतिशय काळजी घेणं आवश्यक असतं आणि त्याला इमिजिएटली ॲडमिट करणं आवश्यक असतं. आपण क्रायसिसचे 4 प्रकारामध्ये आपल्याला मेनली सांगता येतील. की मी पहिल्यांदा जसं सांगितलं की रक्तवाहिन्यामध्ये हा सिकल सेलच्या गाठी होतात रक्ताच्या आणि मग त्या रक्तवाहिन्या ब्लॉक करतात. बरोबर. त्याला व्हेनो ऑक्लुझिव्ह क्रायसिस म्हणतात. मग जसं मी सांगितलं फुफ्फुसात झालं तर त्याला चेस्ट क्रायसिस म्हणतात, ॲक्यूट चेस्ट सिंड्रोम. नसमध्ये झाला हाताच्या पायाच्या तर हातपाय दुखू लागतात, हाडं दुखू लागतात, तर त्याला व्हेनो ऑक्लुझिव्ह क्रायसिस म्हणतात. स्प्लीन असते आपली प्लिहा, स्प्लीनमध्ये जर समजा सिक्विस्ट्रेशन झालं म्हणजे सगळ्या आरबीसी येऊन बसल्या कारण ते पुढे जाऊ शकत नाहीत. स्प्लीनचं काम असतं आरबीसी फिल्टर करणं. तर तिथं जर सगळ्या आरबीसी एकत्र येऊन बसल्या तर ते स्प्लीनवरती सूज येते आणि मग पेशंटचं हिमोग्लोबिन एकदम ड्रॉप डाऊन होतं. मग काही वेळेला पेशंटला ऑपरेशन करून स्प्लीन काढून टाकावी लागते. तर हा झाला सिक्विस्ट्रेशन क्रायसिस. आणि चौथा क्रायसिस म्हणजे अप्लास्टिक क्रायसिस. यामध्ये आपलं आरबीसीस तयार होतात हाडामध्ये, मग या हाडामध्ये आरबीसीस तयार होणं थांबतं आणि त्यामुळं पेशंटचं हिमोग्लोबिन सडनली ड्रॉप होतं, म्हणून त्याला अप्लास्टिक क्रायसिस म्हणतात. तर अशा क्रायसिसच्या प्रसंगी जर हिमोग्लोबिन खूप कमी झालं तर इमिजिएटली पेशंटला ॲडमिट करून पहिले हायड्रेशन करणं महत्त्वाचं असतं. इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक देणं महत्त्वाचं असतं. पेन असेल तर पेन कमी होण्यासाठी काही औषधं असतात ती द्यावी लागतात. आणि जर समजा रक्त खूप कमी झालं असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजन देण्याची अत्यंत आवश्यकता असते. सर, खूप सुंदर आणि अतिशय सविस्तर माहिती तुम्ही आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना देताय. पण एक माझा प्रश्न आहे सर की यामध्ये डोनेशन्सचे काही चान्सेस आहेत का? म्हणजे या रुग्णाकडून कुणाला ब्लड डोनेशन
होऊ शकतं का, किंवा इतरांचं ब्लड याला चालू शकतं का? आता मुळातच या रुग्णामध्ये रक्ताचाच हा आजार आजार आहे, आहे, बरोबर. त्यांच्यातच रक्त कमी असतं, त्यामुळे हां. ते दुसऱ्याला काही ब्लड देऊ डोनेट शकत नाही. देऊ शकत नाही. अगदीच. आणि ज्या वेळेला ते क्रायसिसमध्ये जातात त्यावेळेला त्यांना रक्त चढवावं लागतं, तर ते मग त्या जुळणाऱ्या रक्तगटाच्या सुसंगत रक्तगटाचं रक्त आपण पेशंटला देतो. चढवू शकतो, बरोबर. त्याच्यामध्ये त्यांना काही अडचण येत नाही. अच्छा. हा झाला एक डोनेशनचा एक इश्यू. दुसरा इश्यू होतं की यांनी लग्न करावं की नाही करावं. बरोबर. जर समजा त्यांच्यामध्ये कॅरियर निर्माण झाला असेल, तो हिमोग्लोबिन कॅरियर प्रकारचा असेल, तर त्यांनी शक्यतो कॅरियरसोबत लग्न करू नये. बर. कारण कसं आहे की जर आपण प्रोबॅबिलिटी बघितली की एक सिकल सेल आजार आणि त्याची पत्नी सिकल सेल आजाराने पीडित असेल तर 100% लेकरांना आजार होईल. होणारच. बरोबर. जर समजा दोन्ही कॅरियर असतील तर त्याच्यामध्ये 100% ते कॅरियर होतील. बरोबर. आता एक प्रोबॅबिलिटी की एक आजारी सिकल सेल डिसीज आहे हो. आणि एक कॅरियर आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये 50% चान्स आहे की त्याला आजार होईल, बरोबर. 50% कॅरियर राहतील. बरोबर. आणि जर समजा नॉर्मल माणूस आणि कॅरियर व्यक्ती यांचं जर लग्न झालं तर त्याच्यामध्ये 25% आजार होण्याची शक्यता असते, 50% कॅरियर होण्याची शक्यता असते आणि 25% नॉर्मल होण्याची शक्यता असते. बरोबर. त्यामुळे शक्यतो जर एखादी व्यक्ती कॅरियर असेल तर तिने कॅरियरशी लग्न टाळलं पाहिजे. बर. कॅरियर असेल तर तिने आजारी व्यक्तीशी लग्न टाळलं पाहिजे. अच्छा. कॅरियर व्यक्तीने नॉर्मल व्यक्तीशी लग्न करायचं असेल तर आपल्या होणाऱ्या बाळाला 25% चान्स आहे आजाराचा, आणि ज्यामुळे आपल्या बाळाचा जीवाला धोका आहे हे लक्षात ठेवून काउन्सिलिंग करून मग लग्नाचा निर्णय घ्यायला घेतला हवा. पाहिजे. खरंच. आता नवीन नवीन हिमॅटॉलॉजीमध्ये इतके ॲडव्हान्सेस आलेले आहेत की आता स्टेम सेल ट्रान्सप्लांट हे आपल्याला करता येतं, ज्याच्यामध्ये तुम्ही जो डोनेशनचा विषय केला तर जे स्टेम सेल डोनर असतात ते डोनर आपल्या मॅच होणाऱ्या रुग्णाला ते स्टेम सेल देऊ शकतात. अच्छा. आणि जर स्टेम सेल ट्रान्सप्लांट किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट जर सक्सेसफुल झालं तर 90% रुग्ण हा एकदम नॉर्मल आयुष्य जगू शकतो, बर. असं आता संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता ही नवीन होप निर्माण झालेली आहे. त्यामुळे जर आपण पेशंटला आता 2026 सुरू आहे, 2047 पर्यंत येत्या 21 वर्षात जर आपण हे रुग्ण डिटेक्ट करून त्यांना जर ही ट्रान्सप्लांटची बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुविधा पुरवू शकलो तर आपण या रोगाचं उच्चाटन भारतातून करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ. अच्छा. अगदी जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आपले जे कलेक्टर असतात ते या समितीचे अध्यक्ष असतात आणि ते पूर्ण या कामाच्या देखरेखीवरती लक्ष ठेवून असतात. कारण दर महिन्याला रिपोर्टिंग असतं, सिकल सेल डिसीज डिटेक्ट झाले, त्यांना फॉलोअप चालू आहे का, रेग्युलर ट्रीटमेंट चालू आहे का, आणि अजून काय करता येईल. सर, खूप सुंदर अगदी विस्तृत माहिती तुम्ही आम्हाला देत आहेत. पण जाता जाता एक प्रश्न सर, की याच्यामध्ये सरकारच्या काही योजना किंवा गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत का या रुग्णांसाठी? काय करता येईल याच्यासाठी? होय, काय सांगाल? जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 2023 मध्ये बजेटमध्ये प्रोव्हिजन करण्यात आलं या सिकल सेल डिसीज इलिमिनेशनसाठी. बर. 23 पासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि सरकारचं टार्गेट आहे 2047 पर्यंत हा भारतातून इलिमिनेट करणे सिकल सेल अगदीच. डिसीज. ॲक्च्युली स्क्रीनिंगमध्ये 0 ते 40 वर्ष अशा मोठ्या पॉप्युलेशनचं स्क्रीनिंग करण्याचं भारताने टार्गेट ठेवलेलं आहे. बर. आपण साधारण 7 ते 8 कोटी लोकांचं स्क्रीनिंग करण्याचं टार्गेट ठरवलेलं आहे बर. आणि त्या दृष्टीने आपली पावलं पडत आहेत की मॅसिव्ह स्क्रीनिंग करून जास्तीत जास्त सिकल सेल आजाराचे रुग्ण किंवा त्याचे कॅरियर जे आहेत वाहक, ते आपल्याला वाहक शोधून सापडावे. काढणं, बरोबर. खरंच. हा त्यातला पाठीमागचा उद्देश आहे. अच्छा. त्यासाठी या वर्षीची जी WHO थीम आहे सिकल सेल डिसीजची, ती थीम आहे जगण्याच्या दरातील तफावत कमी करणे, सिकल सेल आजारातील समानता. बर. आता तुम्ही म्हणाल की सिकल सेल आजारातील समानता म्हणजे काय, तर असं लक्षात आलं एकंदरीत WHOच्या की जे गरीब लोक आहेत त्यांना शहरातील अर्बन भागातील लोकांना जी आरोग्य सुविधा मिळते तेवढी उच्च प्रतीची सुविधा मिळत नाही. बरोबर. त्यामुळं जेवढी श्रीमंत उच्चवर्गीय आणि अर्बन भागातील लोकांना आरोग्यसेवा मिळते त्याच प्रतीची सेवा
ग्रामीण आदिवासी भागातील लोकांना सुद्धा मिळायला हवी, रुग्णांना सुद्धा मिळायला हवी. अगदीच. आणि ह्या दोन्हींच्या उपचारातली जी तफावत आहे ती कमी होण्याच्या दृष्टीने, समानता आणण्याच्या दृष्टीने आपण काम करणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणून यामध्ये हा अवेअरनेसचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. अच्छा. त्यासोबतच ह्या लोकांना रोजगारामध्ये काही संधी निर्माण करता येतील का असाही प्रयत्न सरकार करत आहे. अगदीच. त्याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे सिकल सेल आजाराचे रुग्ण आहेत त्यांना आता डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळत आहे. बर बर. डिसॅबिलिटी ॲक्ट 2016 त्यांना सुद्धा लागू झाला आहे. अच्छा. त्यामुळे त्यांना शैक्षणिक आरक्षण आहे, बरोबर. नोकऱ्यामध्ये आरक्षण आहे. खरंच. 4% आरक्षण या सिकल सेल आजारातील रोग्यांसाठी आहे. बर. वा. त्यामुळे जर या रुग्णांनी जर UDID कार्ड काढलं, अपंगाचं कार्ड काढलं, तर त्याचा फायदा डिसॅबिलिटी ॲक्टमुळे होऊ शकतो. अच्छा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वा. पुरुषांसाठी निळ्या रंगाचं कार्ड असतं, अच्छा. स्त्रियांसाठी पिंक गुलाबी रंगाचं कार्ड असतं. बर. आणि मग जर समजा एखाद्या यंग मुलगी आहे आणि यंग मुलगा आहे, त्यांचं लग्न जुळवायचं आहे, तर त्यांचं सिकल सेल कार्ड मॅच करून बघितलं जातं. वा. जर त्याच्यामध्ये जर दोन्ही कॅरियर किंवा आजाराचे दिसतील तर त्यांना लग्न करू नका असा सल्ला दिला जातो. अगदीच. म्हणून या ठिकाणी काउन्सिलिंगचा खूप मोठा फायदा होतो. त्याच्यानंतर ॲडोलसंट एज्युकेशन, मुलांना एज्युकेशन देणं या आजाराचं फार आवश्यक आहे. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल काउन्सिलिंग, की तुमचं लाईफस्टाईल कसं असावं, स्ट्रेस फ्री असावं, शिक्षणाचं महत्त्व काय, इंजुरी अवॉइड करण्याचं महत्त्व काय, हे सगळं काउन्सिलिंग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आवश्यक आहे. आणि याशिवाय भारतातल्या लोकांसाठी सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा आहे योगाचा. बर. योगा हा थेरापॉटिक नाही, पण ज्या व्यक्ती योगा करतात त्या निरोगी राहण्यासाठी प्रचंड मदत होते. त्यामुळे या आजारातील रोग्यांनी योगाचा नक्की उपयोग करायला हवा, ज्यामधून त्यांना फायदा होईल. खरं. त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशनमध्ये मी मगाशी सांगितलं की डिसॅबिलिटी कार्ड त्यांना जर मिळालं तर विविध आरक्षण त्यांना मिळू शकतात. ज्या अपंगाच्या फॅसिलिटीज आहेत त्या त्यांना मिळतील. दिव्यांगजन म्हणून जे पोर्टल आहे, त्या दिव्यांगजन पोर्टलवरती जर रजिस्ट्रेशन केलं तर त्या सगळ्या फॅसिलिटीज त्यांना मिळतील. आणि थेरापॉटिकमध्ये मी सांगितलं की डिसीज मॉडिफाईंग एजंट्स असतात, काही हायड्रोक्झियुरियासारखी काही औषधं असतात जी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची असतात. ब्लड ट्रान्सफ्युजन जेव्हा गरज पडेल तेव्हा द्यायचं असतं. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, जो की सध्या खूप खर्चिक आहे. आत्तापर्यंत हिमॅटॉलॉजिस्ट आपल्या भागामध्ये उपलब्ध नव्हते, पण आजकाल बीडमध्ये सुद्धा हिमॅटॉलॉजिस्ट व्हिजिटसाठी येत आहेत. त्यामुळे ह्या सस्पेक्टेड केसेसना हिमॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने पूर्णपणे कसं बरं करता येईल असा आमचा डॉक्टर मंडळींचा प्रयत्न असतो. त्यांच्या सल्ल्याने बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून या रुग्णांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करता येईल. अच्छा. खूप छान सर, खूप छान. आज आपण वर्ल्ड सिकल सेल डे याविषयी खूप सुंदर माहिती दिलीत. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांशी एवढा छान संवाद साधलात. मनपूर्वक आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. आकाशवाणी बीडचे हार्दिक धन्यवाद. जागतिक सिकल सेल दिवस आणि शासकीय योजना याविषयी डॉक्टर अनिल तुकाराम बारकुल यांची मुलाखत आपण ऐकलीत. बरं तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.